आदित्य बाई त्याला तर दाढी नाही तर कसं काय दिसत. हॅलो गुड मॉर्निंग. आणि आज बनवते आहे नाश्त्यात मी थालीपीठ. सो थालीपीठाचं पीठ ऑलरेडी भिजून झाले आणि मग लक्षात आलं की आपण ब्लॉग करतोय, सुरुवात करायला हवी. तर मस्तपैकी माझं थालीपीठ बनत आहे. ते इकडचं चिटकलंय जरा, हे मस्त निघलं. याचं जरा कष्ट करावे लागणार आहेत मला काढायला. आमचा शाळेचा फोटो दाखवलाय मी मावशीला. आता मावशी गेस करणार आहेत मी आणि आदित्य कुठे. तू सापडली. दाखव कुठे. गहू खाली ठेवली तोपर्यंत फोटो. हे बघ इथं तू. हा ते बाई त्याला तर दाढी नाही तर कसं काय दिसत. आदित्य कुठे गेला मलाच दिसत नाही. आदित्य खरंच कुठे गेला. सापडून 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 हो का काय. नाही तो प्रशांत आहे. आदित्य आहे का नाही फोटो. हा ना, मला नाही सापडला. आपण इथून पाहू. हा नाही, हा नाही, हा नाही. बाई तुला तुझा नवरा ओळखू आहे ना. हे बा हाय. बाई तो गड्डू गड्डू होता. तुमच्या लेकरांना दाखवलं होतं मम्मी पप्पा. हा दाखव शाळेतले. सो आज चालली आमची पूर्ण घराची साफसफाई. ह्या रूमची क्लिनिंग चालली आहे. त्याच्यात सापडले हे आमचे स्कूलचे फोटोज. त्यानंतर आदित्यचं लहानपणीचा फोटो, हे मी आईंना कार्ड केलं होतं ते आहे. त्यानंतर अजून काहीतरी एक इंटरेस्टिंग गोष्ट सापडलेली, ती कुठं गेली. आदित्यने त्याच्या लहानपणी बनवलेलं ड्रॉइंग होतं. हां आहे इथंच खाली आहे. हां हे ड्रॉइंग आहे, म्हणजे त्यांनी 8th स्टँडर्डमध्ये बनवलं आहे. म्हणजे काय गडबड गोंधळ चालू आहे मला पण माहित नाही एक्झॅक्टली काय घडतंय. सगळं आवरायसाठी मावशी पण आल्यात, म्हणजे ज्या दुसऱ्या मावशी येत आहेत आपल्याकडे रूम्स वगैरे क्लीन करायला, ते आलेत. AC रिपेअरिंगसाठी आले. त्यानंतर कार्पेंटर आलाय, घरात किरकोळ कामं जे काय होते सगळे ते करून घ्यायचे होते. आणि त्यानंतर इलेक्ट्रिशियन सुद्धा आलाय. सो माझं डोकं लिटरली हँग झालं की मी काय करते. आणि घरी कोणीच नाही आज. आदित्य पण नाही आम्हाला हेल्प करायला. आणि थोडासा ब्रेक मिळाला आहे. सगळ्यांना ज्याचे त्याचे कामं सांगितले. आणि तोपर्यंत म्हणलं आपण हे जे देवाचे वस्त्र आहेत सगळं आहे ते सेट करून घेऊयात. आणि हे व्यवस्थित लावू. हे कृष्णासाठीचे वस्त्र आहेत आणि सगळे जे आहेत ते आजीने शिवलेले आहे. मोठे कृष्णाची जी मूर्ती आहे आमच्या देवघरात तिच्या आहेत, छोट्या बालकृष्णाच्या आहेत आणि एवढे सगळे वस्त्र गणपती बाप्पाचे आहेत. सो देवबाप्पाचं सुद्धा कपाट ओव्हरलोडेड झाले. मला थोडेसे त्याच्यातले काही आता असं वाटते काढून टाकावेत जे घातले नाही आहेत किंवा जे थोडेफार जुने झाले. तसं तर जुने तर काही वाटत नाही, सगळेच इतके सुंदर आणि छान दिसत आहेत अजून पण. काय म्हणते का ना पूनम, काय केलंयस. म्हणजे मी किती छान काही गोष्टी करून देतो यार तुला. वा खुश आहे बाबा एवढी. हा गॅलरी रिनोव्हेट झाली, आता इथे लावायला आणू काहीतरी असं. हा आणू. काय नुसतं पैसे खर्च करायचे गप्प बस. अरे इथे मस्त दिसेल लटकवलेले. दिसतील पण मी काय पैसे देणार नाही. पैसे पैसे करतोस रे. किती पाहिजे बोल, किती पाहिजे. अरे बाप किती बोल. काय पैसे पैसे लावले काय. ए बाबा काय काय केलंय तू. काय मॅटर आहे. माझा ऍटिट्यूड बघ. पैसे आले की ऍटिट्यूड बघा. कपाटाची चावी कपाटालाच होती. आता सध्या आमच्याकडे चालू आहे SSYचा क्लास. SSY म्हणजे सिद्ध समाधी योग, ज्यामध्ये योगा, प्राणायाम, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. साधारण 15 दिवसाचा हा कोर्स आहे आणि आमच्या इथे ते कोर्स कंडक्ट केला जातो राहुरीमध्ये सुद्धा आणि सोनेमध्ये. माझे मम्मी पप्पा म्हणजेच माझे सासू सासरी ह्या कोर्सचे टीचर्स आहेत आणि ते दोघंही ह्या कोर्स खूप छान पद्धतीने घेतात. सो जो कोणाला मेंटल हेल्थ किंवा ओव्हरऑल फिजिकल हेल्थ किंवा कुठल्याही गोष्टीचा इश्यू असेल किंवा नसेलही, तुम्हाला योगा प्राणायाम शिकायचं असेल, मेडिटेशन शिकायचं असेल, तर ह्या कोर्सला तुम्ही नक्कीच एनरोल होऊ शकता. काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि ह्याकरता आताच आम्ही बनवतो आहोत अमृत आहार, जे म्हणजे
रॉ फूड खूप छान यमी छान छान रेसिपीज असतात, जे ह्याच्यामध्ये सगळे मेंबर्स जे असतात ते आणि प्लस व्हॉलेंटियर्स मिळून हे सगळं खातात सोबत, आणि खूप छान मस्त रेसिपीज असतात खायला, सगळ्यांसोबत खूप मजा येते. तर बनवूयात आपण आज ती रेसिपी अमृत आहारची. सो चलो. मारामारीचं कुठे अक्का? काय कापते? मारामारी नाही तर दंगल चालली, तिथे इकडे दंगल तिकडे दंगल सगळी. मी आपली ग बघते, आपण आज जाऊ तर आपल्या काकडी कापणं म्हणजे दंगल असते का? कापायची असं नाही. काकडी कापायची, ती खजूर कापायचं, सगळं कापायचं. कापी चालली म्हणजे नको बाई, हैदराबाद सारखी चळवळ चालली, वाटलं आपल्याला लांबच असावं. प्रणालीच्या आजची सोयाबीनची भाजी खाणार आहे का तुम्ही आज? मी आज काहीच करणार नाही. प्रणाली तुझी भाजी ऐकून अक्का जेवणार नाही म्हणताय. सो आज प्रणालीचा सेकंड अटेम्प्ट आहे भाकरी बनवायचा. तिने सकाळी एकदा बनवलेली आणि आता ही सेकंड अटेम्प्ट आहे भाकरीचा. मी तर कधीतरीच करत असते, त्यामुळे आता बघत आमची भाकरी होती की नाही. ह्या बाजूला सोया, काय ग भाजीचं ना? सोया टिक्का मसाला. सोया टिक्का मसाला. ए चोर, आमच्या गाडीत काय रे? स्नो मामा कुठे? त्याला खरंच का कळतं ग हे असं? का कळतं म्हणजे? जा बरं, गाडीत जाऊन लावू. गाडीत जाऊन. नाही गाडीत जा, गाडीत जा, गाडीत जा. किती घाणेरडी गेम आहे तुमची. हा, मम्मा कुठे? मम्मा कुठे? मम्मा कुठे? इथं काय चालू आहे? खेळू दे ना मला. कैरी मस्त झोपली आरामात. आणि मी करते व्हिडिओचं अपलोडिंग. 12 वाजून गेलेत. मला खूप लेट झालं आहे आज व्लॉग एडिट आणि हे करायला, कारण प्रणाली आली आहे. आम्ही गप्पा मारत बसलो आणि भयंकर उशीर झाला आहे मला. आत्ता मी जस्ट एडिट करून झाला आहे व्लॉग, अजून मला अपलोड करायचं आहे. सो मी खूप मनापासून करते ही डेली व्लॉगची सिरीज. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील. प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका आणि बाय.